पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर लेग पाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा आल्या आणि तदनंतर एक सिंगल मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तर तब्बल 5च्या अंकावरती. गोलंदाज तयार. सुनील नाईक बॉलिंग मार्कवरती पुन्हा इथे हलक्या हाताने यावेळी चेंडूला खेळून काढलं जातं. गॅप सिलेक्शन करायचं होतं परंतु निश्चितच सिंगल जरूर या ठिकाणी ॲड होईल. दुसरीचा प्रयत्न आणि चेंडू जातोय. खराब फिल्डिंग पाहायला मिळाले. स्लिपमध्ये जर आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी हा येतोय संघर्षातून निर्माण केला संघर्षमय चौकार. चार चेंडूचा एकंदरीत खेळ संपला गेलाय. गोलंदाज तयार झालाय. सुनील नाईक एक जबरदस्त पेस असणारा गोलंदाज आपण पाहतोय. ते तरार गोलंदाजीसाठी ओळखला जातो गोलंदाज. त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय कर्जतचा जर आपण विचार केला तर एकीकडे कोंबलवाडी टीमचा स्टार, अगदी जर विचार केला तर मोहन पारधी बायकर मॅन. जर विचार केला तर त्याच्या नावावरती 2 बाईक आहेत खऱ्या अर्थानं आणि त्याला सामोरा गोलंदाज जातोय. एकंदरीत जर आपण विचार केला ना तर निश्चित सुनील नाईक खांदे टीमचा एक जबरदस्त गोलंदाज परंतु आज त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे ती हर्ष दक्ष 11 टीमची. इथे मोठा फटका केला होता. स्टेट खेळला अगदीच सिंगल. धीरज पवार या संघाच्या कॅप्टन आहेत आणि निश्चित यावेळी चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल येईल आणि एकेरी धावसंख्येनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 1 संपल्याचा इशारा या ठिकाणी जरूर आला. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतील. एकंदरीत 10 धावा 5 षटकांची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या 4 षटकांसाठी 4 गोलंदाजी आपण फ्रेश वापरणार आहोत निश्चितच, पण 5 षटकांसाठी आपण 4 गोलंदाजाचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं वापर करणार आहोत. परंतु निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 यावेळेस घेऊन येईल. थोडंसं चर्चा या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये. अविनाश लेंडे रणसी टीमचा खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. रणसी टीमसाठी खूप चांगली कामगिरी करणारा 10 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. आज हर्ष दक्ष 11 टीमसाठी गोलंदाजी करताना मोठा फटका. उंची जास्त लांबी कमी आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं वाडी स्ट्रॉंगअपच्या डोक्यावरून एक गगनचुंबी अस्मानी फटका या ठिकाणी आपण पाहतोय. 6 धाव्यांसाठी हा येतोय षटकार. अगदी षटकारनं मात्र टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली एकंदरीत 16 या अंकावरती. धावफलकावर धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 16 धावा. अगदीच दुसरे षटक प्रगती पथावरती धावफलकावर धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 16 धावा. अगदीच सन्मान श्री गणेश देशमुख आणि मनोज जोरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असं व्हायचं. आपलं देखील या आदिवासी रायगड रबर बार प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आणि या चेंडू जातोय सीमारेषा पलीकडं अर्थात 4 धावेसाठी येतोय चौकार. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. मॅच क्रमांक 3 या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकीकडे आपण टीम पाहतोय हर्ष दक्ष 11 चिंचवण आणि त्यांना फाईट करताना आपण पाहतोय कार्तिक 11 वाकस हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. कार्तिक 11 वाकस हा संघ खऱ्या अर्थानं पुरस्कृत केलाय. आमचे मित्र आनंद मिरकुटे यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेलाय. खराब फिल्डिंग लगातार या ठिकाणी खराब फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. जे 3 चौकार आपण पाहिले ना तर खरं तर इथे सिंगल किंवा डबल व्हायला हवी होती. तिथे मात्र खराब फिल्डिंगमुळे 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. नशिबाची साथ या ठिकाणी लाभत असताना आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. निश्चितच नशिबाची साथ या ठिकाणी लाभत असताना सातत्यानं कार्तिक 11 वाकस टीमला. गोलंदाज तयार. यावेळेस विकेट किपर थोडीशी चुकी करत असताना लेग स्टंपवरती चेंडू होता. अर्थात विकेट किपरनं चुकी केली. स्वतः या टीमचा आयकॉन प्लेयर लॉंग स्टॉप मध्ये अजय नाईक. यावेळेस मात्र आपण पाहतोय जरूर एक धाव इथून ऍड होईल आणि एका धावेनं स्कोर करीत धावसंख्या जाऊन पोहोचेल
25 अंकावरती. 1.4 चेंडूचा खेळ तब्बल इथून संपला गेलाय. चुरलीत गोलंदाजी आहे, परंतु क्षेत्ररक्षकांनी साथ देणं तितकंच गरजेचं आहे. मैदानच्या आतमध्ये हर्ष दक्ष 11 टीमच्या गोलंदाजाला फटका जोरदार खेळायचा होता, परंतु इथे डायरेक्ट हिट आणि फटका मात्र डायरेक्ट हिट जर झाला असताना कदाचित इथे अनंत पवार या खेळाडूला मात्र इथून परतावं लागलं असतं. कित्येक मैदानं खऱ्या अर्थानं अनंत पवारनं या ठिकाणी गाजवली, परंतु आज खऱ्या अर्थानं आदिवासी रायगड प्रीमियर लीग रबर बॉल लीग खेळत असताना कुठेतरी आज बॅटला बॉल ब्रश होताना दिसत नाहीये. परंतु इथून आपण पाहतोय इथे चांगला फटका अलंग ते कार्पेटनं अगदीच पाहिलं तर एक चांगला फटका शिंगल इथून आले, डबलला धाने दिला पडतोय, परंतु निश्चितच चेंडूला कॅरी केलंय. अगदीच इथून मात्र धावा आल्या त्या 2 आणि 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या ओव्हर क्रमांक 2 संपले आणि 27 धावा. ओव्हर क्रमांक 2 संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या तर तब्बल 27 धावा. नॉट आउट 27 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. मोहन पारदी आणि अनंत पवार ही जोड खाली खऱ्या अर्थानं मैदानच्या आतमध्ये एक चांगली बॅटिंग, एक चांगले बॅटिंग लाईन अप या ठिकाणी आपला टीमला एक चांगला स्टार्टअप देत असताना तर चला पंच आपण स्टार्ट करायचं. किती पाऊस पडला तरी आपण थांबायचं नाहीये, कारण ही पावसाळी रबल बॉल स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी मॅच कंटिन्यू या ठिकाणी चालू ठेवायची. खूप चांगली मेहनत या ठिकाणी संपूर्ण आयोजक कमिटीने या ठिकाणी घेतली आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. मित्रांनो, स्पर्धा आयोजित करणं खूप कठीण असतं, मेहनत खूप असते त्याच्या मागे, परंतु निश्चितच आज सकाळच्या सत्रामध्ये देखील थोडासा विलंब जरूर झाला, दिलगिरी व्यक्त करेन. परंतु या ठिकाणी पाहुणे थोडेसे उशिराने आले. वेळेवरती सर्व खेळाडू या ठिकाणी जवळपास 9 वाजता उपस्थित होते. सर्वच खेळाडू आणि सर्व संघमालक आणि त्यांचे सर्व सपोर्टर्स पाठीराखे या ठिकाणी अगदी वेळेमध्ये उपस्थित होते, परंतु या ठिकाणी थोडासा जरूर विलंब गेला. अगदीच पंचांचा या ठिकाणी कॉल येतोय. बॅटला ब्रश होऊन हा चेंडू लॉंग स्टॉप मध्ये गेला आणि एकंदरीत हा चेंडू येतोय 4 धाव्यांसाठी. ऑफिशियल अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय संजयजी वाघमारे अगदी चिंचखांबला गावचा एक जबरदस्त ऑफिशियल आहेत आणि ज्या ज्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आदिवासी स्पर्धा खऱ्या अर्थानं असतात ना, त्या ठिकाणी संजयजी वाघमारे आवर्जून त्या ठिकाणी आपली ऑफिशियलची भूमिका बजावत असतात. त्याच्यामुळे त्यांचा निर्णय कधीही कदापि चुकेल असं वाटत नाही आणि इथून मात्र एक सिंगल जरूर इथून ॲड होईल. अगदीच एका धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 32 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना जर आपण विचार केला ना तर धावफलकावर धावसंख्या जोडल्या गेल्यात आतापर्यंत. 32 धावा. शॉर्ट ऑफ द लेंथ होती, शॉर्ट लेंथ अगदी फुल करायचं होतं, परंतु फुल या ठिकाणी सक्सेस होताना दिसत नाही. अगदी डॉट बॉलची इथे सांगता झाले. पावसाने देखील आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगले साथ दिले. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर पाऊस या ठिकाणी आपण पाहिलं, कोसळत असताना आपण पाहिलं. या सीटचा वाईट बॉल, ऑफिशियलचा इशारा या ठिकाणी येत असताना आपण पाहतो वाईट बॉल. वाईट बॉलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 33 अंकावरती. इथे मोठा फटका बसलाय. बॅक टू बॉलर खेळलाय धीरज पवार, स्वतः संघनायक, परंतु इथून जर आपण विचार केला तर सिंगल जरूर इथून ऍड होईल. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. एकेरी अंकानं टीमची टोटल धावसंख्या 34 अंकावरती. 4 बॉलचा खेळ इथे जवळपास संपला. उर्वरित 2 चेंडू अद्याप तिसऱ्या षटकातील शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती जवळपास चौकार आला, त्यानंतर लेग बायची एक धाव आली, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर वाईड आणि त्याच्यानंतर सिंगल. इथे या सेटचा वाईट बॉल, भरपूर हाईट आणि इथून जर आपण पाहिलं तर वाईट बॉल या ठिकाणी पंचांनी दंडित केलं. अवांतर धावसंख्येनं पुन्हा भर पडेल. 35 हा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. चारही साईडनं आपण पाहतोय प्रेक्षक आलेले, तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, उपस्थित तमाम मान्यवरांचं. यस, मोठा फटका. इट्स अ शॉर्ट बॉल आणि ते शॉर्ट बॉलवरती खऱ्या अर्थानं आक्रमण केलं आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. 6 धाव्यांसाठी षटकार. एक्केचाळीस धावा, 41. अगदीच 41 धावा स्कोर कार्ड वरती. जर मोहन पारधी मैदानच्या आतमध्ये टिकून राहिला ना तर जवळपास 5 षटकामध्ये एक चांगला धावांचा उच्चांक गाठून देईल. यास, परंतु इथे गोलंदाजांना
हुकवलंय, फसवलंय, कारण गोलंदाज देखील तितका ताकदीचा हे देखील मोहन पारधी जाणतोय. धीरज पवार याचं षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 41 अंकावरती. नॉट आउट, 41 लॉस्ट ऑफ 0 विकेट. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. तर चला 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या जात आहे. त्या मात्र 41 धावा. यावेळेस सांघिक कोटीतील चौथं वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक घेऊन येते गोलंदाज क्रमांक 4 अक्षय कातकरी, मॅन फ्रॉम नेरे गावचा एक यंग प्लेयर आणि जबरदस्त टॅलेंट असलेला खेळाडू. पहिला चेंडू खऱ्या अर्थानं अनंत पवार सारखे खेळाडू या ठिकाणी पहिल्या चेंडू डॉट फेकला जातोय. अनंत पवार आजच्या दिवसामध्ये थोडासा या ठिकाणी खराब खेळ करताना पाहतोय. इथे मोठा फटका, जोरदार स्ट्रोक. अगदी त्यावेळेस चेंडू खाली शतरक्षक जरूर आहे, परंतु चेंडू जाईल वन बाउंस, सीमा पार, चौकार. चौकारनं खऱ्या अर्थानं इथे अलंग कार्पेटनं अगदीच स्टोर लॉ फुलटच बॉल होता. अगदीच सिंगल जरूर इथून आले. सिंगलनं मात्र भर पडते स्कोर कार्डमध्ये. 46 अंकावरती स्कोर कार्ड आपण पाहतोय. चारी साईडने एक चांगले चांगले खेळाडू आपण पाहतोय. फिल्डिंग या ठिकाणी सेट केले गेले. अगदीच खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचं देखील आपण कौतुक करूया. एक चांगला गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं अक्षय कातकरी. यावेळेस मोठा फटका, मोहन पारधी कोंबलवाडी टीमचा हा ब्रँड आहे खऱ्या अर्थानं. आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडं 6 धाव्यांसाठी. षटकार. बावन्न धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. इथे अगदी शॉर्ट बॉल होता, फुल करायचं होता, परंतु यावेळेस फसवलं गेलं. ऑफस्टंपला चेंडू ठेवला गेला. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इट्स अ डॉट बॉल. अगदीच मयूर वाघ अगदीच खऱ्या अर्थानं विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु इथे जिथे फक्त सिंगल होती ना तिथे मोहन पारधीला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं गेलं. काही आवश्यकता नव्हती. आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर रनआउटची संधी देखील होती, परंतु ना नशीब बल्लवतर म्हणावं लागेल. ते मात्र विचार केला ना तर कार्तिक 11 वाकेश टीमचं काय जबरदस्त चतुराई या ठिकाणी आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक या ठिकाणी गोलंदाजी चांगली आहे, परंतु गोलंदाजाने केलेली चुकी. जिथे सिंगल होती तिथे 3 धावा आल्या. एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचल्या. धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतील 55 धावा. पंच काय पंच दोघांमध्ये डिस्कस करा, कारण रनिंग मध्ये असतील तर आपण धाव घेऊ शकता, पण आपण दोघांनी डिस्कस करा. रनिंग मध्ये आहेत. जो पंच निर्णय देतील त्या निर्णयावरती आपण ठाम राहूयात. येस पंच धावा कंप्लीट आहेत. येस अगदीच, कारण फलंदाज या ठिकाणी रनिंग मध्ये होते आणि निश्चित रनिंग मध्ये या ठिकाणी होते आणि निश्चित या ठिकाणी स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 4 षटकांचा खेळ संपला. धावा आल्यात त्या मात्र 55 धावा. शेवटचं षटक इथून प्रगतीपथावरती असेल. लास्ट ओव्हर या ठिकाणी शिल्लक असेल. खऱ्या अर्थानं 5 सामने प्रत्येक दिवसामध्ये अगदीच लगातार 2 सामने जिंकणारा संघ हा सुपर 10 साठी पात्र ठरेल आणि 3 मधून 2 संघ 2 मॅचेस जिंकणारा संघ, अगदी 2 सामने जिंकणारा संघ हा सुपर 10 साठी पात्र ठरेल, असे या रायगड रबर बॉल प्रीमियर लीगचं
नियम आहेत आणि निश्चित त्या नियमाप्रमाणे या ठिकाणी स्पर्धा देखील या ठिकाणी सुरळीतपणे चालू आहे. शेवटचे षटक अर्थात प्रगतीपथावरती लास्ट ओव्हर या ठिकाणी घेऊन येईल गोलंदाज अगदी सुनील नाईक मॅन फ्रॉम खांदे टीमचा एक जबरदस्त गोलंदाज त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे. खऱ्या अर्थानं गोलंदाजा कर्णधारानं जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मात्र या ठिकाणी सार्थ ठेवावं लागेल. इथे मोठा फटका सुनील नाईक वरती केलेला हल्ला शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकावरती पहिल्याच बॉल वरती केलेलं आक्रमण चेंडू जाईल सीमा पार षटकार. एकसष्ट धावा 61 विदाउट अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय 61 धावा धाव फलकावरती काही जबरदस्त बॅटिंग लाईन या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त स्कोर या ठिकाणी आपण पाहतोय. स्कोर कार्डवरती तब्बल लगावलं जातं ते 61 धावा. दोन्ही संघ तितकेच तगडे. दोन्ही संघांमध्ये चांगले बॅटिंग लाईन अप आहे. दोन्ही संघामध्ये चांगले गोलंदाज देखील आहेत. परंतु शेवटचं षटक शेवटच्या षटकाला एका मोठ्या षटकामध्ये रूपांतरित करायचं काम या ठिकाणी मोहन पारदीला करावं लागेल आणि तेच करत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये सुनील नाईकच्या विरोधामध्ये मोठा फटका अगदीच ब्लॉक मध्ये चेंडूला ठेवलं होतं. स्टेट ड्राईव्ह खेळलाय आणि चेंडू जाईल सीमारेषे पलीकडं षटकार. आणि मोहन पारदीची खऱ्या अर्थाने रायगड रबलवर प्रीमियर लीग मध्ये दुसरी 50 या ठिकाणी आपण पाहतोय. पहिली 50 या ठिकाणी लगावली होती. मयूर वाघनं नॉट आउट 75 धावा खेळला होता आणि ही दुसरी 50 लगातारची आपण पाहतोय. मोहन पारदीच्या बॅट मधून 16 चेंडू आणि जवळपास 50 धावींची या ठिकाणी बहारदार खेळी या ठिकाणी करत असताना आपण पाहतो. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अगदीच इथे मोठा फटका परंतु यावेळेस चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नाही. अगदीच कव्हरवरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत शिंगल आले डबलला प्राधान्य दिले आणि इथे दोघेही रनिंग मध्येच आहेत. अगदी या ठिकाणी चला पंचांवर जास्त दबाव द्यायचा नाही कारण इथे विकेटची तलाश होती. तुम्हाला विकेट मिळवायची होती. रनआउटची संधी होती परंतु ती संधी मात्र या ठिकाणी तुम्ही गमावले. संधीचं सोनं या ठिकाणी करायचं होतं. एकतर अनंत पवार किंवा मोहन पारदी याची विकेट मिळू शकली असते परंतु ती संधी मात्र या ठिकाणी गमावली गेल्या. अर्थात या ठिकाणी धावा कंप्लीट झाल्यात 2 आणि 2 या अंकाने टीमची टोटल धावसंख्या 69 धावा 69 विदाउट लॉस या ठिकाणी आपण पाहतोय. 69 धावा तब्बल या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. इथे मोठा फटका हवाय फायर बिग हिट. जी चुकी केली मागच्या बॉलला रनआउटची संधी होती ती संधी गमावली आणि तदनंतर मात्र आलेला हा मोहन पारदी ब्रँड या ठिकाणी आपण पाहतोय षटकार. 6 धावा. खऱ्या अर्थानं सुनील नाईक वरती केलेलं आक्रमण बेस्ट वर्सेस बेस्ट. एकीकडे आपण पाहतोय खांदे टीमचा हा जबरदस्त स्टार खेळाडू सुनील नाईक. कित्येक स्पर्धा या खेळाडूने टेनिसच्या गाजवल्यावरती रबरबॉल स्पर्धा मित्र आणि इथे खऱ्या अर्थानं आपल्या बॅटची ताकद आपली बॅटची नजाकत या ठिकाणी दाखवत असताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं कर्जत टेनिस क्रिकेटचा एक बाहुबली म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे तो मोहन पारदी स्ट्राईक एंडला सध्या खेळत असताना आपण पाहतोय. इथे ब्लॉक होल मध्ये चेंडू होता परंतु पायचीत पकडायचं होतं. पंचांकडे अपील देखील जोरदार केली परंतु बाहेरच्या दिशेनं जाणारा दर्शवला या ठिकाणी चेंडू पंचांना. खूप चांगले ऑफिशियल आमचे संजयजी वाघमारे. कोणतीही स्पर्धा असो किती मोठी स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये हे ऑफिशियल आमचे साथीदार एक चांगली जबाबदारी या ठिकाणी निभावत असतात. त्यांच्या साथीला नेहमी अनंत पवार हे देखील असतात परंतु आज स्वतः त्यांची मॅच असल्या कारणानं या ठिकाणी आज जास्त काही आपल्याला मैदानामध्ये पंचांची कामगिरी करताना दिसणार नाही परंतु येणाऱ्या 5 दिवस ते चांगली ऑफिशियलची भूमिका या ठिकाणी ते देखील निभावतील. इथे ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. फटका बसलाय. चेंडू हवे 2 क्षेत्ररक्षक तू आणि मी दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं. कदाचित कॅच सुटला असता परंतु इथे कॅच पकडल्या आणि इथे विकेटचं पतन. ओव्हर क्रमांक 5 संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल स्कोर कार्डवरती 75 धावा. येणारे 5 षटकामध्ये म्हणजे येणारे 30 बॉल आणि 76 धावींची गरज. तदनंतर जसा हा सामना संपेल ना तसंच लुजर अर्थात दोन्ही पराभूत झाले टीम. एकीकडे टीम आपण पाहणार आहोत श्रेया स्वराज 11 कॉलेज फाटा वडगर आणि त्यांना फाईट करेल अर्थात राज जिंगले साहेबांनी पुरस्कृत केलेला हा श्रेया स्वराज 11 कॉलेज फाटा वडगर हा संघ आणि त्याच्यानंतर त्यांना फाईट करेल अर्थात श्रेय दक्ष 11